सीओईपी कॉलेजच्या बाहेरचा राडा हा भोवलेला आहे। अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। अक्षय जैन यांच्यासह काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय। युवक काँग्रेसच्या मुख्य पदाधिकाऱ्यांसह 50 ते 60 जणांच्या विरोधात पुण्यातल्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। तर सीओईपी कॉलेज बाहेरचा राडा आणि या राड्या काँग्रेस कार्यकर्त्यांवर हे गुन्हे दाखल झालेले आहेत। अक्षय जैनसह काँग्रेस कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झालाय। पुण्याच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे। आपण ही दृश्य पाहतोय, पुण्यामधली ही दृश्य आहे। पुण्यामध्ये आज छात्रों की गूंज हा कार्यक्रम होणार आहे। राहुल गांधी यांच्या नेतृत्वामध्ये हा कार्यक्रम पार पडणार आहे आणि यावेळी त्याच्या आधी काल हा सीओईपी या कॉलेजच्या बाहेर राडा झालेला आहे आणि हा राडा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना भोवलेला आहे। काँग्रेस कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झालेले आहेत। चंद्रकांत पुंदे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। चंद्रकांत, राडा झाला होता, नेमकं काय या संदर्भातले अपडेट्स आहेत? रात्री मला अशी शंका यायला लागली, आता हे सगळं ठरवून झाले की काय वातावरण निर्मितीसाठी। कारण ज्या पद्धतीने सगळे अचानक दोन्ही बाजूचे कार्यकर्ते जमा झाले आणि एकदम घोषणाबाजी नंतर पार हातापायी हाणामारीपर्यंत हे सगळं प्रकरण गेलं। मुळात तिकडे मुलींनी जायची गरज नव्हती, तरी त्या गेल्या तिकडं आणि मग त्यांना तिकडे कोंडून ठेवलं गेलं। मग ही बातमी वाऱ्यासारखी पसरतात सगळे काँग्रेसचे कार्यकर्ते तिकडे गेले, अगदी नेते सहित। नंतर नेतेही गेले, तिथंच आंदोलन। मग अभाविपचे कार्यकर्ते गेटवर आले, तिथून सगळं आमने सामने येऊन हे तुंबळ अक्षरशः धुमत आपण व्हिज्युअल मध्ये बघ। आणि त्यातनंच मग शेवटी भाजपवाल्यांनी रात्री जे कुलगुरू आहेत त्यांना सोबत घेऊन शिवाजीनगर पोलीस स्टेशनला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांविरोधात दाखल केलेलं आहे। आता या सगळ्याच्या मध्ये दोन्हीकडनं आरोप होता की आमच्या विद्यार्थिनीला मारहाण झाली। म्हणजे दोन्हीकडनं आरोप आहे। काँग्रेसचे 2 कार्यकर्ते रात्री हॉस्पिटलाइज झाले भारतीय संचित हॉस्पिटलमध्ये। तिथे सर्व काँग्रेसचे नेते त्यांना भेटायला गेले होते। भाजपवाल्यांनी आरोप केले, तसे व्हिडिओ टाकले की आमच्या एक कार्यकर्त्यांना काँग्रेसच्या युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली। थोडक्यात दोन्ही बाजूने हे सगळं झालंय की मग वातावरण निर्मितीसाठी केलं गेलंय का, अशी शंका आता या निमित्तानं निर्माण होताना दिसते। निश्चित धन्यवाद चंद्रकांत, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर कॉलेज बाहेरचा हा राडा आणि हा राडा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना भोवलेला आहे। काँग्रेसनं अभाविपवर आरोप केलेले आहेत। छात्रों की गूंज या कार्यक्रमाला उपस्थित राहू नये यासाठी विद्यार्थ्यांना धमकावण्यात आला, असा आरोप त्यांनी केलेला आहे।